नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला 3 ते 5 पहाटे जाग येते का? त्यामागे काय कारण आहे हे नक्की जाणून घ्या. प्रिय भक्तांनो, रात्रीची गाढ शांतता, सर्वत्र शांतता, तुम्ही गाढ झोपेत आहात. दिवसभराच्या थकव्यानंतर तुम्हाला शारीरिक मन विश्रांती घेते आणि अचानक तुमची झोप मोडते. तेव्हा तुम्ही दार वाजून उठता. तुम्हाला एक अज्ञात अस्वस्थता जाणवते. तुम्ही वेळ पाहता आणि दरवेळीच्या प्रमाणे घड्याळाच्या काट्याप्रमाणे रात्रीचे 3 ते 5च्या दरम्यानचा वेळ तुम्हाला दाखवत असतात. आणि तुमची झोप मोडण्याचं कारण म्हणजे लघवी करण्याची इच्छा. तुमच्यापैकी बरेच जण रात्री या अनुभवातून जातात. कदाचित तुम्ही ती एक सामान्य शारीरिक कार्य समजून दुर्लक्ष करता. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुम्ही रात्री खूप पाणी प्यायले असेल किंवा ते वाढत्या वयाचे लक्षण असू शकते. पण तुम्ही कधी क्षणभर थांबून विचार केला आहे का? तुमची झोप त्याच विशिष्ट वेळी म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान का रात्री मोडते? रात्री 12 वाजता किंवा सकाळी 6 वाजता का होत नाही? आज आपण एक रहस्य उलगडणार आहोत, ज्यामुळे तुमचे होशच उडून जाईल. ही काही घटना सामान्य घटना नाही आहे, ती विश्वाच्या दैविक शक्तीची घटना आहे. हे एक खोल गूढ संकेत आहे जो तुम्हाला थेट पाठवला गेला आहे. हा एक कॉल आहे ज्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष करत आहात. तर श्वास रोखून ठेवा, कारण आज ते तुम्हाला सकाळी पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणे हे एक आश्चर्यकारक रहस्य असून जे तुम्हाला जीवन तुमचे बदलून टाकेल. हे तुमच्या नशिबाची, तुमच्या भविष्याशी आणि तुमच्या आत्म्याशी संबंधित इतके सत्य आहे की ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही या घटनेला पुन्हा कधी सामान्य मानू शकणार नाही. प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला एक अशी विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांपर्यंत नक्की शेअर करा. ही माहिती खूप महत्त्वाची आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही चुकवू नका, जेणेकरून इतर लोकांनासुद्धा फायदा होईल. आणि तुम्ही स्वतः यूट्यूब पहा. मित्रांनो, सल्ला देणं आमचं काम आहे. तुम्ही फक्त सल्ला घेऊ शकता. आता तुम्ही मानू नका किंवा माना, ही तुमची इच्छा. पण भक्तांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेन की जर तुम्ही मानलात तर तुमचे तारण होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बाकी तुमची इच्छा आहे. तुम्ही स्वतःला खूप हुशार आहात, स्वतः बुद्धिमान आहात. तर चला भक्तांनो, त्याबद्दल आपण जास्त बोलू नका. चला व्हिडिओ सुरुवात करूया. तर भक्तांनो, आपल्या प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथ, वेद आणि पुराणामध्ये वेळेला केवळ घड्याळाचे टिकटिक मानले जात नाही. वेळेला एक जिवंत ऊर्जा, एक जिवंत शक्ती म्हणून पाहिले जाते. 24 तासाच्या प्रत्येक प्रहाराची स्वतःची एक विशेष गुणवत्ता आहे, स्वतःची विशेष ऊर्जा आणि स्वतःचे विशेष महत्त्व असते. आणि या सर्व प्रहारामध्ये सर्वात शक्तिशाली, सर्वात रहस्यमय आणि सर्वात पवित्र वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? पहाटेचे 3 ते 5 वाजेपर्यंतचा वेळ. ब्रह्ममुहूर्त या नावात त्याचा अर्थ आहे. ब्रह्म म्हणजे निर्माता, केवळ देव, आणि मुहूर्त म्हणजे ब्रह्ममुहूर्त. ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवांचा काळ. हा तो काळ आहे जेव्हा विश्वाची निर्मिती करणारी ऊर्जा शिखरावर असते. तर हा तो केवळ काळ आहे जेव्हा रात्रीचा अंधार कमी होऊन जातो आणि दिवसांचा प्रकाश येण्याची तयारी करत असतो. तेव्हा हा संगम आहे. असा हा जादुई संगम आहे. तो पूर्णपणे रात्र नसतो किंवा पूर्णपणे दिवसही नसतो. तो सकाळचा असतो, पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. या पवित्र काळामध्ये सर्व देवी देवतांची, ऋषी संत आणि सिद्ध आत्मे सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर फिरत असतात. यावेळी विश्वातील सर्व सकारात्मक ऊर्जा पृथ्वीच्या काळात जवळ असतात. वातावरणामध्ये एक अद्भुत शक्ती, अवर्णनीय पवित्रता आणि एक खोल दिव्यता असते. यावेळी सत्वगुण त्यांच्या शिखरावर आहे. यावेळी हवेत एक वेगळीच ताजेपणा आणि शीतलता असते असे तुम्हाला वाटत असेल. या वेळेनंतर पक्ष्याचा किलबिलाट देखील सुरू होतो, जणू ते देखील या दिव्य वेळेचे स्वागत करत असतो. तर मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की या सर्वांचा तुमच्या जागे होण्याशी काय संबंध आहे? तर हो मित्रांनो, याचा खूप मोठा संबंध आहे. इतकी खोल आहे की ते तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. जेव्हा तुम्ही विश्वाची सर्वोच्च ऊर्जा, ही दिव्य शक्ती तुमच्याशी संपर्क साधू इच्छिते, तेव्हा
तेव्हा तुम्हाला ब्रह्मांड तुम्हाला संदेश देतो की ती कोणत्याही थेट माध्यमाचा अवलंब करत नाही. ती तुमच्या स्वतःच्या शरीराला तुम्हाला पूर्ण जागे करण्यासाठी तुम्हाला उपस्थिती जाणवण्याचं माध्यम बनवतो. तुमच्या शरीरामध्ये एक नवीन प्रकारची ऊर्जा जागे करण्याचा, दैवी शक्तीचा गाढ झोपेतून जागा करण्याचा सर्वात मोठा नैसर्गिक मार्ग आहे. हा आजार नाही, ही समस्या नाही, ही एक दैवी अलार्म घड्याळ आहे. हृदयाची घंटा जी तुम्हाला जागे होण्यास सांगते. मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. तुम्ही ज्याला एक फक्त शारीरिक गरज मानता आणि वॉशरूमला पुन्हा जाऊन झोपी जाता, ती एक प्रत्यक्षात एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही दररोज रात्री गमावत असता. तेव्हा तुमच्यासाठी निश्चितच केली ती भेटीची वेळ आहे आणि तुम्ही नकळत ती भेट नाकारता आणि तुमच्या झोपेच्या जगामध्ये पुन्हा परत जाता. आता प्रश्न उद्भवतो की विश्वाची शक्ती तुम्ही फक्त तुमच्याशी संपर्क आहे का? तर लाखो लोक झोपलेले आहेत पण तुम्हाला हा संकेत तुम्हालाच का मिळत आहे? याचे उत्तर तुमच्या आत्म्याच्या प्रवासात तुमच्या आत लपलेलं आहे. पहिले आणि सर्वात मोठे कारण म्हणजे तुमचा आत्मा जागृत होण्याच्या मार्गावरती आहे. या जन्माच्या किंवा मागील जन्माच्या तुमच्या पुण्यकर्माचे, तुमच्या साधना, तुमच्या प्रार्थना आता फळ देत आहे. तुमच्या जाणीवेची पातळी आणि त्या टप्प्यावर पोहोचत आहे जिथे दैवी शक्ती तुमचे थेट संबंध स्थापित करू शकतात. तुम्ही त्या निवडक आत्म्यापैकी एक आहात ज्यांना विश्व त्यांच्या पुढील प्रवासाची तयारी करत आहे. तुम्ही जागे होणे एक पुरावे आहे की तुमच्या आध्यात्मिक ऊर्जेचा प्रवाह वाढत आहे. तुमचा आत्मा आता सांसारिक झोपेतून जागे होऊन देवाच्या जाणीवेत जागे होण्याची इच्छितो आणि वॉशरूमला जाणं हे एक तर निमित्त आहे. खरा उद्देश तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात जागे करण्याचा आणि ते वैश्विक ऊर्जेशी जोडणे आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्वजाशी संबंधित. हिंदू धर्मामध्ये पूर्वजांचे स्थान देवांच्या बरोबरीचे मानले जाते. सूक्ष्म जगात राहूनही त्यांच्या कुटुंबाशी जोडलेले राहतात. ब्रह्ममुहूर्त हा असा काळ आहे की जेव्हा स्थूल जग आणि सूक्ष्म जग यांच्यात पडदा सर्वात पातळ होतो. याच वेळी आपले पूर्वज आपल्याशी सर्वात सहजपणे संपर्क साधू शकतात. तुम्ही नियमितपणे 3 ते 5 दरम्यान जागे होत असाल तर हे एक मोठे लक्षण आहे की तुमचे पूर्वज तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. हे शक्य आहे की त्यांना एखाद्या गोष्टीमुळे वेदना होत असतील आणि त्यांच्या शांतीसाठी तुमच्याकडून प्रार्थना किंवा काही कृतीची अपेक्षा आहे की कदाचित ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एखाद्या घटना आनंदाचे संकेत देत असतील किंवा ते तुम्हाला एखाद्या संकटाबद्दल इशारा देऊ इच्छित असतील. कदाचित ते तुम्हाला त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद देऊ इच्छित असतील. ते तुम्हाला फक्त हे सांगत असेल की आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही उठता आणि शौचालयाला जाता आणि तुम्ही तेव्हा एकटे नसता. त्यावेळी ते तुमच्या जवळच्या तुम्हाला पाहत असतात. दररोज रात्री असे जागे होणे हे तुमच्या आणि तुमच्या पूर्वजांमधील पूल म्हणून काम करत आहे. तिसरे रहस्यमय कारण म्हणजे तुमच्या इष्टदेवतेशी संबंध. प्रत्येक व्यक्तीचा एक इष्टदेव असतो, एक देव असतो, देवीचे रूप ज्यांच्याशी त्यांचा आत्मा खोलवर जोडला जातो. कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्याच्या धावपळीमध्ये तुमच्या जबाबदाऱ्यामध्ये इतके अडकलेले असाल की तुम्ही तुमच्या इष्टदेवाला वेळ द्यायला तुमच्याकडे वेळच नसेल. त्याची पूजा करायला तुम्ही वेळ विसरला असाल. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी अशा प्रकारे जागे होणे म्हणजे तुमच्या इष्टदेवतेचा आवाजसुद्धा असू शकतो. तो तुम्हाला आठवण करून देत आहे, मी तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फक्त माझ्यासाठीच आहे. माझ्याशी बोलायला या. तुमच्या मनाचे ओझे हलके करा. ही एक अशी वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या प्रार्थना तुमच्या इष्टदेवतापर्यंत थेट पोहोचू शकता. कोणत्याही अडथळ्याशिवाय यावेळी केलेली हाक दिवसभरामध्ये केलेल्या 100 यज्ञा इतकेच परिणाम देऊ शकते. देव त्या दिव्य शांततेमध्ये तुमचे संवाद साधू इच्छितो आणि म्हणूनच तो तुम्हाला या विशिष्ट वेळी जागे करतो. चौथे कारण म्हणजे तुमचे शरीर आणि विश्वाशी संबंधित कनेक्ट आहे. आपल्या प्राचीन शास्त्राशी आयुर्वेदानुसार आपले शरीर मन या 5 घटकांनी बनलेले आहे आणि तुमचे शरीर वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांनी बनलेला आहे. हा रात्रीचा शेवटचा प्रहार म्हणजेच पहाटे 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा काळ हा वाताचा काळ असतो. वाताचा गुण म्हणजे हालचाल करणे म्हणजे शरीरातून
विशिष्ट उत्सर्जन करणे देखील ही एक वाताची क्रिया आहे. ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा विश्वाची ऊर्जा ऊर्जा जाणवते, ब्रह्ममुहूर्तामध्ये प्राण त्यांच्या शिखरावर असतात, तेव्हा ती शरीरावर वात दोषावर देखील परिणाम करते. ही एक नैसर्गिक सुसंवाद आहे, वैश्विक ऊर्जेचे जागरण आहे. तुमच्या शरीराची ऊर्जा देखील जागृत करते, त्यामुळे वाताची वेग वाढतो आणि तुम्हाला वॉशरूमला जाण्याची तीव्र इच्छा होते. जर तुम्ही ज्याला फक्त एक शारीरिक क्रिया मानत आहात, तर प्रत्यक्षामध्ये तुमचं शारीरिक वैश्विक घड्याळाशी समंकृत होतं. तुमचे शरीर तुम्हाला सांगत आहे की विश्वातील बाहेर जे घडत आहे ते माझ्या आतही घडत आहे. हे स्थूल शरीर सूक्ष्म विश्वाच्या एकात्मतेचा एक अद्भुत पुरावा आहे. तर आता सर्वात मोठा असा प्रश्न आहे की जर हे इतके मोठे लक्षण असेल तर आपण काय करावे? या संधीचा फायदा कसा घ्यावा? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उठता, तेव्हा ते समस्या किंवा ओझे समजू नका. स्वतःला सौभाग्य समजा. लाखामध्ये एकच व्यक्तीला असं मिळणारे सौभाग्य. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही जागे व्हाल, तेव्हा तुम्ही तुमच्या मनातला राग, चिडचिड काढून टाका. नंतर तुम्ही तुमच्या मनात असलेल्या अदृश्य शक्तीचे आभार माना, ज्याने तुम्हाला या अमृत वेळेचे जागे केले. शांतपणे उठा आणि शौचालयामध्ये जा. परत आल्यावर लगेच झोपायला जाण्याचा प्रयत्न करू नका. ही चूक तुम्ही आत्तापर्यंत करत आलाच आहात. आता ती चूक करू नका. तुम्ही स्वच्छ हातपाय तोंड धुवून घ्या आणि तुमची जी उरलेली झोप आहे ती सुद्धा झोप निघून जाईल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटेल. आता तुमच्या घराच्या किंवा पूजा कक्षाच्या शांतपणे कोपऱ्यात जा किंवा शक्य असल्यास मोकळ्या हवेत जा आणि एका आसनामध्ये बसा. तुम्हाला कोणतीही मोठी पूजा किंवा विधी करण्याची गरज नाही आहे. फक्त शांत बसा, डोळे बंद करा, तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवा आणि फक्त तुमच्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती केंद्रित करा. आणि तुम्ही जो श्वास घेत आहात तो सामान्य हवा नाही, तर ती ब्रह्ममुहूर्ताची एक दिव्य जीवन ऊर्जा आहे, जी तुमच्या शरीराच्या प्रत्येक कणाकणाला शुद्ध करत आहे. आणि जेव्हा तुम्ही हा श्वास सोडत आहात, तेव्हा तुमच्यातील सर्व नकारात्मकता, सर्व विचार, सर्व चिंता बाहेर पडत आहेत असे अनुभवा. काही क्षण या शांततेमध्ये बसा. यावेळी विश्व तुमच्याशी बोलू इच्छितो. तुम्ही फक्त शांत श्रोते व राहावे. कदाचित तुमच्या मनाची काही कल्पना येईल. तुम्हाला असा उपाय सापडेल जो तुम्ही महिन्यापासून शोधत आहात तरी तुम्हाला कदाचित सापडत नसेल. तुम्हाला एखादा प्रिय व्यक्तीची आठवण येईल आणि ज्याला तुम्हाला तुमच्या प्रेमाची आणि पाठिंबाची गरज आहे. तुमच्या आत एक अफाट शांती अनुभवता येईल, अशी शांती जी तुम्ही यापूर्वी कधी अनुभवली नाही. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडत्या देवतेचे तुम्ही ध्यान करून किंवा हळूहळू आवाजामध्ये ओम 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 या मंत्राचा जप करू शकता. यावेळी ओमचा आवाज विश्वाच्या आवाजाशी एकरूप होतो आणि तुम्ही चेतना आणि अनेक वेळा उंचावतो. तुम्ही तुमच्या पूर्वजांना देखील आठवू शकता. त्यांना शांतपणे प्रार्थना करा. हे माझ्या पूर्वजांनो, मी तुम्हाला नमस्कार करतो आणि तुमचा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबावरती नेहमी ठेवा. जर काही माझी चूक झाली असेल तर कृपया मला माफ करा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमची ही छोटीशी प्रार्थना लगेच पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लगेच एका कुटुंबाचे प्रत्येक संकटापासून रक्षण होईल. सुरुवातीला तुमचे मन भटकू लागेल. तुम्हाला पुन्हा झोप येऊ शकते, पण हार मानू नका. फक्त 5 ते 10 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला असे दिसून येईल की या काळात तुम्हाला असे बसायला आवडेल. तुमचे शरीर आणि मन आपोआप या दिव्य भेटीची तळमळ करू लागेल. ही एक भेट हळूहळू प्रक्रिया आहे. तुमच्या आत्म्याची तहान आता जागी झाली आहे. दररोज रात्री तुम्ही जेव्हा हा नियम पाळाल तेव्हा तुम्हाला समजून जाईल की तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल येऊ लागले आहेत. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येऊ लागली. तुमच्या मनात एक अनावश्यक चिंता आणि भीती संपू लागली. तुमचे प्रलंबित काम आता आपोआप होऊ लागेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतील आणि तुम्हाला सल्ला विचारू लागतील. तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळू लागेल. ही अंधश्रद्धा नाही, हे उज्जैन विज्ञान आहे. तुम्ही त्या वेळेचा चांगला उपयोग करा आणि उपयोग करायला शिकला आहात. ज्या वेळेचे विश्व आपल्या सर्व शक्तींचा विश्वात वर्षाव करत आहे, त्यावेळी तुम्हाला या खजिन्याची किल्ली मिळाली आहे, ज्याचा शोध लोक आयुष्यभर घेत राहतात. कल्पना करा की ती दैवी शक्ती तुम्हाला दररोज एक संधी देत आहे. ती दररोज
दारावर ठोठावते आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. आणि आता हे रहस्य जाणून घेतल्यानंतर तुम्ही हे असे करणार नाही. आता तुम्हाला कळेल की तुमची झोप खंडित होणे ही एक समस्या नाही, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठा उपाय आहे. हे एक लक्षण आहे की तुम्ही सामान्य माणूस नाही आहात. तुमच्या जीवनाचा उद्देश फक्त खाणे, पिणे, झोपणे आणि तुमच्या जीवनातील जबाबदाऱ्या पूर्ण करणे नाही. तुमच्या जीवनाचा एक उच्च उद्देश आहे, एक आध्यात्मिक ध्येय आहे. आणि आता ही वेळ आली आहे आणि त्या ध्येयाकडे पहिले पाऊल टाकण्यासाठी या घटनेला घाबरू नका आणि हा स्वीकारा. हे विश्वाचे प्रेमपत्र जे आहे ते खास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.